सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक एकत्र येऊन हॅमच्या माध्यमातून पांढरा हत्ती जन्माला घालून तो पोसण्याचं काम आणि 300 कोटीचा बोजा ह्या सांगली शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर लादण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे। हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे। ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे। आणि ह्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना गटनेते युवराज बावडेकर, युवराज गायकवाड साहेब, राजेश नाईक साहेब आणि संजय मेंढे साहेब, फिरोज पठाण आणि बंडगर साहेब ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून ह्यांना मेसेज दिला आहे की अशा पद्धती जर का काम करून तुम्ही महापालिकेवर कर्जाचा बोजा करणार असाल तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही। आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, मोठ्या प्रमाणात विरोध करू आणि हे कॅन्सल करण्यासाठी ह्या लोकांना आम्ही भाग पाडू। सांगलीतील तमाम महापालिका क्षेत्रातील 5 लाख नागरिकांच्या डोळ्या देखत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं 11 रस्ते करून कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांचं कोट कल्याण करण्याचं योजना या ठिकाणी आखलेली आहे। शहरातील कुठल्याही नागरिकाची, कुठल्याही पक्षाची आणि कुठल्याही संघटनेची मागणी नसताना हे 11 रस्ते या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचा घाट या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे। त्याच्यामध्ये प्रशासनावर दबाव आणून गुपचूप पद्धतीनं याची एस्टिमेट करण्याचं काम केलेलं आहे। काल जर आपण बघितलं, सत्ताधाऱ्यांनी या रस्त्यावर फिरती केली प्रसिद्धीसाठी। या सत्ताधाऱ्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आणि ज्यांना काम देणार आहेत, ज्या मर्जीतलं काम ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं सगळी व्यूहरचना चाललेली आहे, त्या मर्जीतले ठेकेदारसुद्धा सत्ताधारी नगरसेवकांच्या गाडीतनं त्या ठिकाणी बघायला गेले।